कंबाईंड ग्रुप बी पूर्वपरीक्षा 2026ची तारीख आली, म्हणजेच अर्थात MPSCचं जे टेंटेटिव्ह टाइम टेबल येतं ते आलं आणि त्याच्यानंतर मला खूप सगळे मेसेजेस यायला लागले की मॅम मी 2025च्या एक्झामची तयारी करत होतो किंवा करत होते, पण आता 2026ची तारीख आली आहे, 2025च्या एक्झामला फार कमी दिवस राहिलेत आणि माझ्यामध्ये तो कॉन्फिडन्स नाही आहे. मला असं वाटतं की मी ही एक्झाम क्वालिफाय नाही होऊ शकणार. मग आता मी 2026ची तयारी करू का? आणि जर 2026ची तयारी करायची असेल तर मग मी सुरुवात कशी करू? तर सगळ्यात पहिला तर प्रश्न हाच आहे की 2025चीच तयारी करू की 2026ची करू? तर तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला डिसिजन घ्यायला तर मदत करेलच, पण जर 2025च्या एक्झामच्या बाबतीत तुमचं हे कन्फ्युजन असेल की दिवस फार कमी आहेत आणि माझी तयारी होईल का, तर या कन्फ्युजनमधून बाहेर पडून तुम्हाला तुमचा जो आधीचा अभ्यास आहे त्याच्यामध्ये आणखी चांगल्या पद्धतीने खूप इफेक्टिव्हली तुम्ही कसा अभ्यास करू शकाल याच्यासाठी हेल्पफुल ठरणारा हा व्हिडिओ असेल. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म, फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी. लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी अगदी काही मिनिटांमध्ये एक छोटीशी गोष्ट सांगते. एकदा एका राजाला ना बाहेर फिरत असताना एक खूप सुंदर असा दगड भेटतो. तो दगड सापडल्यानंतर राजा तो दगड घेऊन येतो आणि त्याला असं वाटतं की या दगडापासून विष्णूची किती छान मूर्ती तयार होईल आणि मग तो त्याच्या प्रधानजीला तसा आदेश देतो की काहीही करा पण या दगडापासून मला एक विष्णूची सुंदरशी मूर्ती तयार करून पाहिजे. आता हा प्रधानजी विचारात पडतो की राजाला जशी मूर्ती हवी आहे तशी मूर्ती जर बनवून घ्यायची तर तसाच मूर्तिकार आपल्याला शोधायला पाहिजे. तो त्या राज्यामधला सगळ्यात कुशल असा जो मूर्तिकार असतो त्याला शोधून काढतो आणि त्याच्याकडे जातो आणि त्याला सांगतो की या दगडापासून राजाला एक विष्णूची मूर्ती तयार करून हवी आहे. आता तो जो मूर्तिकार असतो तो त्या दगडातून ती मूर्ती घडवण्यासाठी प्रयत्न सुरू करतो. तो त्या दगडावरती घाव घालत असतो, पण काही केला तो दगड फुटायला तयार नसतो. जवळपास 50 वेळा प्रयत्न केल्यानंतर तो मूर्तिकार दमतो आणि तो म्हणतो की माझ्याच्याने तर हे होणार नाही. ॲक्च्युली 51व्या वेळी घाव घालण्यासाठी तो त्याचा हातोडा उचलतो, पण त्याला विचारतो की एवढ्या वेळा तर मी करून थकलो आहे, काहीच नाही झालं आणि आता काय होणार आहे. म्हणून तो शेवटचा प्रयत्न करत नाही आणि त्या प्रधानजीला सांगतो की माझ्याकडून हे काम होणार नाही. अर्थात राजाने हुकूम दिलेला असतो, त्यामुळे प्रधानजीला काहीही करून ती मूर्ती तयार करून घ्यायची असते. काहीच उपाय नाही आहे, म्हणून प्रधानजी त्याच राज्यातल्या एका सर्वसाधारण मूर्तिकाराकडे तो दगड घेऊन जातो आणि त्याला सांगतो की राजाला या दगडापासून एक सुंदरशी विष्णूची मूर्ती तयार करून हवी. तो मूर्तिकार तो दगड घेतो आणि त्याच्यावरती घाव घालतो आणि पहिल्याच घावामध्ये तो दगड तुटतो. तो प्रधानजी विचार करतो की तो कुशल कारागीर जो होता तो किती मूर्ख असेल, त्याने जर आणखी एक घाव घातला असता तर त्याला किती मोठं बक्षीस मिळालं असतं, पण त्याने तो शेवटचा प्रयत्न केला नाही आणि म्हणूनच ज्याने कोणी तो प्रयत्न केला त्याला ते बक्षीस मिळणार आहे. या गोष्टीवरून तुमच्यासाठी महत्त्वाचं काय आहे? 2025ची एक्झाम अगदी तोंडावरती आली आहे, पण मला आत्ता असं वाटतं की नाही माझ्याकडून होणार नाही, मग मी 2026साठी ट्राय करेन का? हा जो काही शेवटचा घाव घालणं बाकी आहे ना तो घाला आणि तो पूर्ण क्षमतेने घाला. जसा त्या मूर्तिकाराचा दगड त्या शेवटच्या घावामध्ये तुटला असता, कदाचित तुम्ही त्या स्टेजपर्यंत येऊन पोहोचलाय की या लास्ट मोमेंटला तुमचं सिलेक्शन होईल, पण तुम्ही तो प्रयत्न तिथेच सोडून द्याल आणि परत नवीन काहीतरी काम शोधत बसाल, तर अर्थात तुम्हाला फक्त आणि फक्त पश्चाताप करावा लागेल. आणखी एक गोष्ट, ही MPSCची एक्झाम आहे, पंढरीची वारी नाही आहे की तुम्ही प्रत्येक वर्षी जात बसाल आणि तुम्ही गेलात. जाणाऱ्यांना विठ्ठल जसा भेटतो तसं जर तुम्ही ही वारी करताय तर एका वारीमध्ये तुम्हाला तो विठ्ठल भेटला पाहिजे, तुमची एक्झाम क्रॅक झाली पाहिजे. आणि म्हणून टार्गेट ठेवताना 2025ची एक्झाम जी आहे, ज्यांनी पण हे टार्गेट ठेवलेलं होतं त्यांनी डोळ्यासमोर 2025चीच एक्झाम ठेवा आणि त्याच्यानुसार प्रिपरेशन करा. ज्यांनी यापूर्वी एक्झाम दिलेली आहे, ज्यांना माहिती की एक्झामचा पॅटर्न काय असतो, सगळ्या गोष्टी, त्यांनी 2025ची एक्झाम मला याच प्रयत्नात क्रॅक करायची या विश्वासाने द्या. ज्यांचा हा फर्स्ट अटेम्प्ट आहे त्यांनी त्या लोकांकडे पहा ज्यांनी फर्स्ट अटेम्प्टमध्ये ही एक्झाम क्रॅक केली आहे आणि त्या दृष्टीने 2025ची एक्झाम द्या. जर नाहीच झालं शेवटी तर 2026 हा तुमच्याकडे ऑप्शन आहे, पण केवळ ऑप्शन आहे म्हणून हातातलं सोडून देणं याच्यात शहाणपणा नाही आहे. जाता जाता एक छोटासा किस्सा सांगते. स्नेहल जावरे मॅम तुम्हाला सगळ्यांना माहिती असतील, ज्या KBCमध्ये आल्या होत्या, त्यांच्यासोबत जेव्हा मी बोलत होते त्यांना थोडंसं UPSCबद्दलची माहिती हवी होती आणि त्यांनी मला एक त्यांचा किस्सा सांगितला की त्यांनी ज्यावेळेला 3-4 लोकांना याच्याबद्दल विचारलं तर त्या म्हटलं की मला तर असं सांगत होते लोक की
म्हणजे जर UPSCची एक्झाम द्यायची तर आत्ता 6 महिने जर कालावधी तुझ्याकडे असेल तर तू 6 महिन्यांमध्ये केवळ NCERT वगैरे म्हणजे जस्ट ओव्हरलुक करून घे, बेसिक करून घे, फर्स्ट अटेम्प्ट जस्ट द्यायचा म्हणून दे, एक एक्सपिरियन्स म्हणून दे. तर मी खरंच असं करायला पाहिजे का? मी त्यांना याच्यावरती फक्त एक उत्तर दिलं, ते एक्झाम्पल मी तुमच्यासोबत शेअर करते. तुम्ही कधी 100 मीटरची रेस पाहिली आहे का? या 100 मीटरच्या रेसला एक स्टार्ट पॉईंट असतो. या स्टार्ट पॉईंटला जेव्हा हे रनर्स उभे असतात, क्लॅपर किंवा काही ठिकाणी मग शूट केलं जातं, फायरिंगचा आवाज असतो, क्लॅपरचा आवाज असतो किंवा व्हिसल असते. ज्या क्षणी तो क्लॅपर वाजतो, ज्या क्षणी फायरिंग होते, ज्यावेळेला बुलेटचा आवाज येतो किंवा ज्या क्षणी व्हिसल वाजते, त्या क्षणी हा स्टार्टिंग पॉईंट इतका महत्त्वाचा असतो. कारण इथून जो लवकर निघतो जास्तीत जास्त चान्सेस असतात की तोच त्या 100 मीटरच्या रेसमध्ये पहिला येईल. तुमचा स्टार्ट खूप आणि खूप महत्त्वाचा असतो ज्यावेळेला तुम्ही 100 मीटरची रेस पळत आहात. सेम MPSC असेल, UPSC असेल, कुठलीही तुमची स्पर्धा परीक्षा असेल, जर तुम्ही सुरुवात करतानाच हा विचार करत असेल, अरे पहिला डाव देवाला असतो, जर तुम्ही पहिला प्रयत्न देवाला म्हणून सोडून देत असाल तर पुढचे सगळे प्रयत्न देव म्हणेल अरे छान होता मलाच दे. असं करू नका. पहिला प्रयत्न माझा शेवटचा प्रयत्न आहे असं समजून पूर्ण तुमचा जीव झोकून देऊन त्याच्यावरती मेहनत घ्या. तुम्हाला 100% यश मिळेल. फक्त या ज्या काही भाकडकथा तुम्ही ऐकत असतात की नाही फर्स्ट अटेम्प्टमध्ये पास होता येत नाही किंवा इतक्या लवकर इतक्या कमी वेळेमध्ये कोणी पास होऊ शकत नाही, याच्यातून थोडंसं बाहेर या. कारण जसं मी नेहमी म्हणते, जर तुम्ही एखादी अशी गोष्ट करत असाल जी यापूर्वी कुणीच कधीच केलेली नाही आहे, तर तिथे तुम्हाला ती गोष्ट शक्य असेल की अशक्य असेल याच्याबद्दलचं प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं. पण जर ती गोष्ट तुमच्या आधी कोणीतरी करून दाखवलेली असेल तर ती गोष्ट शक्य आहे का हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे. आणि त्यामुळे जर ती गोष्ट शक्य असेल तर त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला हवेत. आणि म्हणूनच 2025च्या एक्झामची जी तारीख 21 डिसेंबर, तीच डोळ्यासमोर ठेवा, तीच टार्गेट ठेवा. आणि ज्या पद्धतीने आत्तापर्यंत अभ्यास करत होता, मी तर म्हणेन त्याच्यापेक्षा जास्त डेडिकेशनने अभ्यासाला सुरुवात करा. तुम्हाला अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. ग्रुप सीचं चॅलेंज काही कारणास्तव मी घेऊ नाही शकले, ज्याच्याबद्दलची मी अपडेट दिली होती. पण एक गुड न्यूज या व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी आहे. ग्रुप सीसाठी एक फ्रीवाला चॅलेंज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कंप्लीट प्लॅन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याचबरोबर बरेचसे व्हिडिओ लेक्चर्स जे आहेत ते सुद्धा मी त्याच्यामध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण हा जो कोर्स असणार आहे फ्रीवाला, हा यूट्यूबवरती येणार आहे. त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि बाकीच्या अपडेट्ससाठी आपला जो टेलिग्राम चॅनल आहे वॉरियर ऑफिसर, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तो टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून घ्या. लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत खूप खूप अभ्यास करा. आणि हा आपलं स्वप्न आहे, मेहनत आपल्याला घ्यायची आहे. आणि एकाच घावामध्ये तुमचा तो दगड फुटणार आहे, एकाच घावामध्ये तुमची पोस्ट तुम्हाला मिळणार आहे, हे डोक्यात ठेवून तो शेवटचा घाव पूर्ण ताकदीने टाका. थँक्यू.